एका गावातल्या 4 बायका विहिरीवर बसून काहीतरी बोलत होत्या. काही वेळ बोलून ती आपल्या मुलाची स्तुती करू लागली. पहिली स्त्री म्हणाली, माझा मुलगा काशीहून शिक्षण घेऊन परतला आहे. तो संस्कृत विषयाचा अभ्यासक झाला आहे. तो मनापासून सर्वात मोठा ग्रंथ लक्षात ठेवतो आणि एका मोठ्या विद्यापीठात काम करू लागला आहे. दुसरी बाई म्हणाली, माझ्या मुलाने विज्ञानाचे शिक्षण घेतले आहे. तो वैज्ञानिक झाला आहे आणि एक दिवस तो महान वैज्ञानिक बनेल. तिसरी बाई म्हणाली, माझ्या मुलाने चांगले शिक्षण घेतले आहे. तो शिक्षक झाला आहे आणि दुसऱ्या गावातील शाळेत शिकवायला जातो. चौथी बाई हे सगळं शांतपणे ऐकत होती, पण काहीच बोलली नाही. बाकीच्या बायकांना स्वतःवर ताबा ठेवता आला नाही आणि बाईला विचारले, बाई तुम्ही पण सांगा, आजकाल तुमचा मुलगा काय करतो? यावर माझा मुलगा शिकलेला नाही, तो शेतात काम करतो. या सर्व संभाषणानंतर त्या चौघी महिला पाण्याचे घागर घेऊन घराकडे निघाल्या. तेवढ्यात पहिल्या बाईचा मुलगा येताना दिसला. आई आणि इतर महिलांना नमस्कार करून तो पुढे निघून गेला. त्याचप्रमाणे दुसऱ्या व तिसऱ्या महिलेचा पुत्रही वाटेत भेटले व सर्वांना नमस्कार करून पुढे निघाले. काही वेळाने चौथ्या महिलेच्या मुलाने आईला डोक्यावर पाण्याचे घागर घेऊन येताना पाहिले. तेव्हा तो धावत आला, तिच्या डोक्यावरून घागर काढली आणि म्हणाला, तू का आलीस? मला सांगायला हवी होतीस. असे म्हणत तो घागर डोक्यावर ठेवला आणि घराकडे निघाला. तिन्ही महिला बघत राहिल्या. तात्पर्य, जीवनात केवळ पुस्तकी ज्ञान पुरेसे नाही, मुलांना व्यावहारिक ज्ञान असणे देखील आवश्यक आहे.